स्वस्त इलेक्ट्रिक वस्तू आहे इथे, तर तेच बघत होता आणि म्हटलं चला बघू शकता. तर वरतून घातला असं पण तुम्ही घरात घालू शकता, एकदम छान होऊ शकता. इथे बरण्या इतक्या आवडल्या मला. डीमार्टमध्ये 4च बरण्या उरलेल्या आहेत 79 रुपयाला. तर मी घेते, इतकी सुंदर आहे बघू शकता. इथे बुधा हलवायचं, इथे मस्त जिलेबी इथे खाण्यासाठी आलेलो आहे. तर घरी आलो आणि इथे बघू शकता मस्त लोणचं हे मुरलं येते मीठ त्याच्यामध्ये. तर आपला मसाला पण एकदम मस्त थंड झालेला आहे. आता आपण घालून घेऊ त्याच्यावर. बघू शकता आता हे लोणचं आहे ना मस्त पॅक बरणीमध्ये भरून 7-8 दिवसांनी मुरतं छान, मग खाण्यासाठी रेडी होतं. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 1:30. ब्लॉग थोडा उशिरा सुरू करते. सकाळचं माझं रुटीन तुम्हाला माहिती आहे. सकाळी वॉकिंगला जाते, स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सगळं घरातलं आवरलं. टेरेसमधलं थोडंफार आवडत होती, त्याच्यानंतर म्हटलं त्याला ब्लॉग शूट करू. तर काल मी तुम्हाला म्हणजे लोणचं दाखवणार होती, पण मग नंतर काढलाच नाही व्हिडिओ, खूप कंटाळा आलेला म्हणून म्हटलं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर हळदीचं लोणचं मी तुम्हाला बोलली होती करायचं आहे. तर इथे आहे हळद, बघू शकता. तर आईंनी दिली होती हळद ही, काय म्हणतात खाली लावली होती आमच्या गार्डनमध्ये खाली बागेत. तर बागेत हळद लावली होती ना, तर कच्ची हळद आहे ही. तर आई म्हणे लोणचं कर, म्हणजे आता लोणचं करून देते मी आईंसाठी. चांगलं असतं खाल्लेलं, मी पण कधी खाल्लेलं नाहीये, पण मग आता ट्राय करते कसं. तर बघू शकता एवढी आहे हळद, भरपूर आहे. तर आता आपल्याला हळदीमध्ये रेसिपी दाखवू हळदीची तुम्हाला, हळदीच्या लोणच्याची. पहिलं लोणचं आपलं हळदीचं, आणि आंब्याचं पण लोणचं करायचं आहे, तर ते मी दाखवेलच. तर तेच म्हटलं आता लोणचं वगैरे करून घेऊ आणि संध्याकाळी 3-4ला ना डीमार्टला पण जायचे मला ना. पॅन्ट घ्यायच्या एक्सरसाइजच्या, मला खूप आवडतात त्या पॅन्ट. वॉकिंगला जाते ना मग मला अजून एक्स्ट्रा पॅन्ट लागतात, त्याच्यामुळे मग मी म्हटलं घेऊन टाकेल. तर आज थोडंसं जायचं आहे, आधी लोणचं घालून घेऊ. तर हळद कच्ची हळद आहे, त्याला किसून वरतून सालून कट केलेली आहे ही, आणि मस्त छानपैकी असं वास येतोय हळदीचा. तर चला बघू आता कसं करायचं. इथे 2 लिंबू लागणार आहे. आता मी सगळं साहित्य काढून घेते आणि तुम्हाला जवळून दाखवते काय काय लागणार. तर इथे बघू शकता साहित्य घेतलेलं आहे. इथे हळद आहे, इथे तेल घेतलं मी अंदाजे पाव लिटर असेल, पाव किंवा 1.5 लिटर. त्याच्यानंतर इथे मेथी दाणे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जाड मीठ घेतलेलं आहे, 2 लिंबू घेतलेले आहे,
लाल तिखट घेतलेलं आहे. ही काश्मीरी, तुम्ही काश्मीरी वेगळी पण घेऊ शकता लालपणा येण्यासाठी, पण हे 2 in 1 आहे. तिखट पण आहे, लाल पण आहे भरपूर. मोहरीची डाळ घेतलेली एवढी वाटी, कारण भरपूर आहे हे काय म्हणता. तर हळद, तर आपल्या हळदीच्या लोणच्यासाठी साहित्य लागणार एवढे आहेत. हिंग विसरली होती, तर हिंग लागणार आहे. तर बघू शकता एवढं साहित्य आहे. तर मी एका साईडला आता तेल तापत ठेवलेलं आहे. आता हळदीमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय, तर तेवढं मीठ टाकते मी. त्याच्यानंतर टाकायच्या आहे मिरच्या. तर मिरच्या तुम्ही जास्त पण वाढू शकता आणि कमी पण, काही नाही तसं. तर मिरच्या टाकायच्या आहे. आणि तुम्ही ना लिंबू ऐवजी लिंबाची पावडर भेटते, ती सुद्धा टाकू शकता आंबटपणा येण्यासाठी. आपण जेव्हा मिरचीचं करतो लोणचं किंवा दुसरे काही असतात लोणचं जे आंबट नसतं, त्याच्यामध्ये लिंबू पावडर किंवा लिंबाचा पण यूज करू शकता. तर इथे मी ना आणि याला ओला हात बिलकुल लावायचा नाही. इथे मी 2-2 तुकडे करून मिरचीचे टाकते. जवळजवळ अर्धा किलो हळद असेल ही. आता बाजारात कशी ओली हळद येते भरपूर, तर तुम्ही करू शकता लोणचं. चांगलं असतं डायबिटीज असेल कोणाला, त्यांच्यासाठी एकदम मस्त बेस्ट असतं. तर इथे मी 2 लिंबू, आमच्या झाडाचे लिंबू आहे हे, बघू तर रस किती आहे. नाही तर तुम्ही 1 मोठा लिंबू सुद्धा टाकू शकता. तरी भरपूर रस आहे याच्यामध्ये. आता हे साईडला ठेवू. आता इथे गरम तेल करत ठेवलेलं आहे. आता पुढचं तुम्हाला मी पुढे दाखवते. हे आवरून घेते सगळं. तर तेल तर मस्त छान गरम होतंय. तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं कडकडीत आणि गॅस ऑफ करून द्यायचा आणि थोडं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं. मग आपल्याला मसाले टाकायचे आहे. मस्त आता मोरे ते लिंबू, जसं याच्यामध्ये हळदीमध्ये हळूहळू मोरे ना खूप छान लागेल. आणि त्याच्यात मी ना लवंग वगैरे त्याचा काहीच यूज नाही केला, कारण हळद कशी उग्र असते, त्याच्यामुळे हे गरम पदार्थ दुसरे टाकायचे नाही, उग्र पदार्थ. त्याच्यामुळे ते स्किप केले, म्हणजे ते टाकले नाही. तुम्ही काळी मिरी वगैरे टाकू शकता, पण मी ते नाही टाकले. आता मस्त तयार होईल आपलं हळदीचं लोणचं. तर हे मी साईडला ठेवून आता झाकून देते एका कपड्याने. तर तेल कडकडीत गरम झालं. आता बंद करते आणि मग थोडंसं थंड होऊ देऊ. थंड म्हणजे एकदम, कारण आपल्याला मिरची त्यात टाकायची नाही तर जळून जाईल. थोडंसं कमी आता होऊ देऊ त्याचा प्रेशर आणि मग बाकीचं सगळं टाकून घेऊ. तोपर्यंत मी काय करते, आता इथे पॅनमध्ये मोहरी आणि मेथी थोडीशी भाजून घेते. तोपर्यंत थंड पण होईल ते. मोहरी आणि ना थोडीशी मेथी दाणे ते एकत्र भाजून घ्यायचे.
तर मोहरी छान भाजलेली आहे, मस्त वास सुटलेला आहे. बघू शकता मस्त भाजली आहे. चला आता हे पण झालं असेल, तर आता थोडंसं थंड झालं असेल, बघू आपण. झालंय थंड. तर बघू शकता. तर इथे मी आता हिंग टाकते. आणि आपल्याला टाकायची आहे मोहरी, आणि इथे लाल तिखट. तर इथे मसाला करून रेडी झालेला आहे. आपला लोणचाचा मसाला करून रेडी झालेला आहे. आता थंड होऊ देऊ. आता आम्ही कसं फिरून वगैरे आलो का, छान थंड होईल आणि मग मिक्स करायचा पूर्ण. तर अर्धा एक तासाने पण तुम्ही थंड झाल्यावर मिक्स करू शकता, पण मी आता संध्याकाळीच मिक्स करेल. इथे मस्त थंड होऊन देते. त्याच्यावर ना एक जाळी ठेवून देते, काही पडायला नको वगैरे, तर अशी जाळी. तर आपला मसाला रेडी आहे लोणचाचा, हळदीच्या लोणचाचा. चला आता डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला दाखवेल. आता आवरते बाहेर. आता डिमार्टला आलेली आहे मी. आली आहे आता, बघते पॅन्ट वगैरे. पॅन्ट घ्यायला आली होती, पण पॅन्टच संपल्या सगळ्या ह्याच्या साईजच्या. बघते आता, बघू शकते एवढ्याच फ्री स्टॉक. मी शॉर्ट ट्राय केली, शॉर्ट तुम्हाला दाखवते. शकता तर वरतून घालायची, असं पण तुम्ही घरात घालू शकता. एकदम छान बघू शकता. गाऊन घालून बघितलंय मी, तर बघू आता. मस्त शॉर्ट गाऊन छान दिसतं, काम पण पटापट होतं एखाद्या हाऊसवाईफला आणि स्टायलिश पण दिसतात. तर मी म्हटलं अरे पॅन्ट नाही मिळाला तर गाऊन घेऊ, मस्त शॉर्ट गाऊन. तर मग लार्ज आहे थोडासा, पण मग ठीक आहे. बघू शकता हे शूज आले. बघू इकडे असं वापरते मी पर्स बसू शकतो याच्यात. असं मोठी बॅग होईल त्याची. आई नाही का म्हणत होते मला, म्हणे अशी एक पिशवी पाहिजे मोठी भारी, सगळं बसू शकतं. हे ना बॅग किती मस्त आल्या. तो आपण गिफ्ट सेट. हां बघू शकता कप 139. इथे मगचं कलेक्शन इतकं छान आहे, म्हणजे एकदम कमी किमतीला आहे. 139 भारी बघू शकता, एकदम मस्त. तर असं सेम माझ्याकडे 159ला आहे, बघू शकता. येल्लो मस्त आलं. छान आहे डिझाईन. बॉक्स केवढ्याला बॉक्स कॅट आहे, छान आहे ना. इथे ग्लास पण आहे छान छान छोटे.
तो ऐकलं का हे बा ग्लास आहे चहाचा 70-55 रुपयाला आहे. बघा ना हात लाव. तिकडे घ्यायचा हो चहा चिनी माती चहा आहे. डिश इथे बरण्या इतक्या आवडल्या मला. डीमार्टमध्ये 4च बरण्या उरलेल्या आहेत 79 रुपयाला. तर मी घेते. इतकी सुंदर आहे बघू शकता. आणि ना 90 रुपयाला बघू शकता. तर लोणचं वगैरे बिस्किट ठेवण्यासाठी इतक्या सुंदर पण बरण्या आहे. तर अशा 4 बरण्या उरल्या आहे. बाकी मग अशा बघू शकता भरपूर आहे. तर अशा किचनमध्ये खूप छान दिसतात. मस्त आहे अशा काचेच्या. तर थोडंसं किराणाचं एकदम मस्त घेऊन टाकते. मीठ संपलं मीठ घेऊन टाकते. चहा पुडा घेऊन टाकते. भरपूर गर्दी आज. इथे घेऊन झालेलं आहे. पॅन घ्यायला आली होती पण मला ना दुसऱ्याच गोष्टी आवडल्या. तर चला आज कुठं गर्दी. इथे बुधा हलवायचं. इथे मस्त जिलेबी इथे खाण्यासाठी आलेलो आहे. तर इथे मस्त बुधा हलवायचं. इथे घेतलेला आहे ढोकळा जिलेबी फाफडा. खूप दिवसांनी खाणार मी कधी. तर मस्त खाऊन झालेलं आहे. फाफडा ढोकळा जिलेबी भरपूर आयटम असेल त्यांच्याकडे. काय म्हणतात त्यांचं असं बहुतेक दुधा हलवाई जिलेबीवाली. तर जवळजवळ मी 2-3 महिन्यांनी खाल्ला असेल. भारी वाटलं मस्त. एक तक टन का यानी 20 टन से लेकर के 1 टन का आपको जाएगा मार्केट में 36 चल रहा है. आपको 29 मिलेगा प्लस इंस्टॉलेशन. हमारा 26 का है. तर आता ट्यूजडेला मग बोला 3 स्टार पण राहील 5 स्टार पण राहील. ट्यूजडेला हां एकदा बघून संडेलाच राहता ना. संडेला बारीक वस्तूंवर असतो. बाकीचे मोठ्या वस्तूंवर जे 5% ओके फ्रीज वॉशिंग मशीनवर असतो. बाकी एसीचा फिक्स रेट. तर इथे इलेक्ट्रिक दुकान आहे. तर तिथे होलसेल सगळ्या वस्तू इलेक्ट्रिक फ्रीज गिझर वगैरे सगळं. आणि संडेला त्यांचा सेल असतो. बघू शकता इथे सेल. हे फॅन किती राहतात. कोणत्या कंपनीचे काय माहिती. हे पण फेरी मोठं आहे त्यांच्या या याच्यावर खूप स्वस्त इलेक्ट्रिक वस्तू आहे इथे. तर तेच बघत होता आणि म्हटलं चला बघू. तर घरी आलो आणि इथे बघू शकता मस्त लोणचं
हे मुरलं येते मीठ त्याच्यामध्ये. तर आपला मसाला पण एकदम मस्त थंड झालेला आहे. आता आपण घालून घेऊ त्याच्यावर. सगळं आता मिक्स करून देते मी. तर बघू शकता इथे जाऊन आपलं हळदीचं लोणचं. आता मी सगळं मिक्स करते. हळदीचं लोणचं एकदम रेडी होतं. बघू शकता आता हे लोणचं आहे ना मस्त पॅक बरणीमध्ये भरून 7-8 दिवसांनी मुरतं छान, मग खाण्यासाठी रेडी होतं. तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं हळदीचं लोणचं. कसं वाटत नक्की सांगा. आता आलो आम्ही आणि मी डीमार्टवरून इतके छान बरणे आले तुम्ही नक्की दाखवते. आपलं हळदीचं लोणचं आणि ते तेल अजून एक्स्ट्रा त्याच्यात टाकायला थंड झालं की ते टाकून देऊ. तर इथे कियारा आमची कलर देते, पेंटिंग करते तिच्या ट्रॅक्टरला. हो ना कियारा? कोणतं कलर देते तू? अजून या बाजूने खालच्या बाजूने. तर तिचा जुना ट्रॅक्टर आहे, विहानचा आहे, म्हणजे ती खेळते. तर त्याच्यामुळे ती कधीची मागे लागली होती मला कलर पाहिजे. तर आता दोघं वैभव आणि कियारा दोघं जाऊन घेऊन आले कलर आणि मस्त आता देते ती. भारी देता येतं कलर छान कियाराला. तर ना ग कियारा मस्त देते ना तू. आता उद्या वाळेल मस्त छानपैकी खेळायला तुला. तिने चॉईस केली का कलर हे? बापरे. तर इथे आम्ही आलो आणि मी शॉर्ट गाऊन असतो ना तो घेतलेला आहे. बघू शकता असा एकदम कम्फर्टेबल वाटतोय छानपैकी. तर मग एक घेतला, म्हटलं कसा येतो वगैरे. आणि लार्ज साईज घेतली, मोठी साईज घेतली मी थोडी ढगळी. आणि ढगळ छान वाटतं पण त्याला खिसा पण आहे असा. तर तेच मी डीमार्ट मधून इथे घेऊन आलेली आहे बरण्या. 4च लास्टच्या उरल्या होत्या, आता असतील की नाही काय माहिती. तर बघू शकता अशा पद्धतीच्या बरण्या आणलेल्या आहेत. त्याच्यात मी ना आता स्पायसेस वगैरे ठेवणार साफ करून. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच मी कसं ऑर्गनाईज केलं. तर 79 रुपीजला एक बरणी भेटली. त्याची किंमत आहे ओरिजिनल 150 रुपये किंमत आहे, पण ती 79 रुपीजला भेटलेली आहे. तर आपण एक आता त्याचं बघू झाकण काढून. एकदम छान बरणी आहे, बघू शकता एकदम मस्त आहे. तर अशा 4 घेऊन टाकल्या, 4च होत्या लास्टच्या उरलेल्या. तर कलर पण मला खूप आवडला नेहमीपेक्षा, म्हणजे व्हाईट घेण्यापेक्षा. आणि दिसायला पण एकदम छान चायनीज डिझाईन असेल ना तशी आहे डिझाईन. तर अशी 4 घेतल्या. बाकी मला पॅन्ट घ्यायच्या होत्या तिथून, आपल्या एक्सरसाइजच्या वगैरे पॅन्ट असतात वॉकिंगच्या, ट्रॅक पॅन्ट. पण त्या संपल्या कारण त्या खूप छान क्वालिटीच्या भेटतात इथे. म्हणजे तिथून घेऊन टाकू 1-2 पॅन्ट. त्याच्यासाठीच गेली होती मी डीमार्टला, पण त्या नाही भेटल्या. मग मी मला आवडला तिथे जाऊन. आणि बाकी मग त्याला खिसा पण छानपैकी. आणि बाकी मग बरण्या वगैरे आणि 1-2 वस्तू घरातल्या आणल्या. तर ते ताईंना पटकन मी लोणचं करून दिलं हळदीचं. आणि मग छान आता बघू, आता मुरलं का कसं लागेल काय तेव्हाच कळेल कसं लागतं, त्यावेळेस सांगेलच तुम्हाला. आणि तेच आता स्वयंपाकाची तयारी बघते. आता तुम्ही बघितलं असेल आम्ही बाहेर बुधा हलवाईमध्ये मस्त जिलेबी काय काय खाल्लं दोघांनी. तर मी कसं नाही आता बघते लाईटच काहीतरी करणार. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज मस्त तुम्हाला हळदीच्या लोणच्याची रेसिपी पण दाखवली, साधी सोपी. आणि तेच थोडंफार घरातलं बाहेरचं थोडंफार रुटीन होतं माझं आजचं. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.